सकाळी 5:30 वाजता स्वारगेटवरून ही तरुणी जी आहे ती फलटणला आपल्या गावी निघाली होती। ही तरुणी जी आहे ती पुण्यातच कामाला आहे आणि तिला या बसमध्ये घेऊन जात या तरुणाने तिच्यावर अत्याचार केलेले आहेत। यामध्ये या संपूर्ण घटनेची संदर्भातला गुन्हा जो आहे तो स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर जे आहे ते हादरलेलं पाहायला मिळतं। यामध्ये रेकॉर्डवरच असणारा एक गुन्हेगार जो आहे त्यानेच हे अत्याचार केले असल्याचं समोर आलंय। दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव आहे। या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारावर करत आहेत। सकाळी 5:30 वाजता जेव्हा ही घटना घडली तेव्हाचे संपूर्ण सीसीटीव्ही जे आहेत तर ते पोलिसांनी तपासलेले आहेत आणि या सीसीटीव्हीमध्ये हे दोघे जण जे आहेत ते बोलत जाताना दिसत आहेत आणि यामधूनच या आरोपीचे जे आहे तो आरोपी जो आहे तो निष्पन्न झालेला आहे। त्याच्यावर याआधी देखील शिक्रापूर आणि शिरूर या 2 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सध्या हा आरोपी जो आहे तो फरार आहे। मात्र याच्या शोधासाठी याच्या तपासासाठी अनेक पथकं जी आहेत ती नेमण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते पोलिसांकडून केले जात आहेत। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय तो म्हणजे स्वारगेट डेपो या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर